नमस्कार, मी आशुतोष स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्ही सर्वांचं। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत रवींद्र चव्हाण यांचा नगरसेवक ते प्रदेश अध्यक्ष बनण्यापर्यंतचा राजकीय प्रवास। 20 सप्टेंबर 1970 मध्ये कल्याण येथे अत्यंत गरीब कुटुंबामध्ये रवींद्र चव्हाण यांचा जन्म झाला। मात्र रवींद्र चव्हाण यांच्या राजकीय प्रवासाची सुरुवात हे भारतीय जनता पार्टीच्या साधारण कार्यकर्ता म्हणून झाली। 2002 मध्ये पहिल्यांदाच रवींद्र चव्हाण यांना भारतीय जनता पार्टीने कल्याण भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा उपजिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी दिली। रवींद्र चव्हाण यांनी कल्याण उपजिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी मिळताच त्यांनी मोठ्या प्रमाणात जनतेची कामे केली। त्यानंतर 3 वर्षांनी रवींद्र चव्हाण यांनी पहिल्यांदाच महानगरपालिका निवडणूक लढवली आणि विजयसुद्धा मिळवला। 2005 या वर्षी पहिल्यांदाच कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून प्रवेश केला। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता असताना सुद्धा 2007 मध्ये रवींद्र चव्हाण यांनी स्थायी समिती सभापती पद मिळवलं। त्यानंतर 2 वर्षांनी 2009 साली कल्याण विधानसभा मतदारसंघाचे विभाजन होऊन डोंबिवली हा स्वतंत्र मतदारसंघ तयार झाला। मात्र 2009च्या विधानसभा निवडणुकीत नव्याने तयार झालेल्या डोंबिवली विधानसभा मतदारसंघातून भाजपाने रवींद्र चव्हाण यांना संधी दिली आणि रवींद्र चव्हाण यांनी 61,104 मतं घेऊन विजय मिळवला व पहिल्यांदा डोंबिवली विधानसभा मतदारसंघाचे आमदार झाले। 2009 ते 2014 या 5 वर्षात रवींद्र चव्हाण यांनी जनतेची कामे केली व करोडो रुपयाची विकास कामे मतदारसंघात केली। त्याचाच फायदा हा त्यांना 2014च्या विधानसभा निवडणुकीमध्ये झाला आणि रवींद्र चव्हाण हे दुसऱ्यांदा आमदार झाले। 2014च्या विधानसभा निवडणुकीत रवींद्र चव्हाण यांनी 83,872 मतं घेऊन शिवसेनेचे उमेदवार दीपेश म्हात्रे यांचा 46,225 मतांनी पराभव केला। 2016 मध्ये रवींद्र चव्हाण यांना भारतीय जनता पार्टीने पालघर व सिंधुदुर्ग या 2 जिल्ह्याचे पालकमंत्री बनवलं। राज्यमंत्री पदाची जबाबदारी मिळताच रवींद्र चव्हाण यांनी मोठ्या प्रमाणात दोन्ही जिल्ह्याचा व डोंबिवली मतदारसंघाचा विकास केला। त्यानंतर 2019च्या विधानसभा निवडणुकीत रवींद्र चव्हाण यांनी 86,227 मतं घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवाराचा 41,311 मतांनी पराभव केला व विजयाची हॅट्रिक पूर्ण केली। निस्वार्थपणे जनतेची कामे करणे, सर्वांना सोबत घेऊन विकास करणे या गोष्टीमुळे रवींद्र चव्हाण यांची राज्यात एक चांगली ओळख निर्माण झाली आणि याचाच फायदा त्यांना 2022 मध्ये झाला। 2022 मध्ये माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या मंत्रिमंडळात रवींद्र चव्हाण यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळालं। सार्वजनिक बांधकाम व अन्य नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण खात्याची जबाबदारी मिळाली। कॅबिनेट मंत्रिपदाची जबाबदारी रवींद्र चव्हाण यांनी अतिशय चांगल्या प्रकारे पार पाडली। 2024च्या विधानसभा निवडणुकीत रवींद्र चव्हाण यांनी 1,23,815 मतं घेऊन ठाकरे गटाचे उमेदवार दीपेश पुंडलिक म्हात्रे यांचा 77,106 मतांनी पराभव केला व चौथ्यांदा डोंबिवली विधानसभा मतदारसंघाचे आमदार झाले। मात्र रवींद्र चव्हाण यांना 2024च्या महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळात स्थान मिळालं नाही। पण रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द बघून भारतीय जनता पार्टीने रवींद्र चव्हाण यांना भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र राज्य प्रदेश अध्यक्ष पदाची जबाबदारी दिली। तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ मला कमेंटमध्ये नक्की कळवा। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।